ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील बॉन्डी बीचवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 16हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे। आता या हल्ल्यातील अतिरेकी साजिद अक्रम याचे हैदराबाद कनेक्शन समोर आले आहे। याचा खुलासा तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यू नागरिकांवर अंधाधुंद फायरिंग करणारा साजिद अक्रम यांना काही वर्षांपूर्वीच नोकरीच्या शोधार्थ ऑस्ट्रेलियाला गेला होता आणि तसंच ते तिथं सेटल झाला। या अतिरेकी साजिद अक्रम याचे भारतीय कनेक्शन समोर आले आहे। साजिद अक्रम यांनी हैदराबाद येथून B.Com चे शिक्षण पूर्ण केले आणि 1998 मध्ये स्टुडंट व्हिसावर तो ऑस्ट्रेलियात गेला होता। शेवटच्या तो हैदराबादला 2022 मध्ये आला होता। साजिद याने युरोपियन मूळ असलेल्या वेनेरो ग्रॉस या महिलेशी विवाह केला आणि दोघेही कायमचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी झाले। साजिद याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। साजिद याचा मुलगा नवीद यानेही ऑस्ट्रेलियातील या हल्ल्यात सहभाग घेतला आहे। दोघेही बापलेकांनी हा निष्ठुर हल्ला केला आहे। साजिद अक्रम यांच्याकडे सध्या भारतीय पासपोर्ट आहे, परंतु त्याची दोन्ही मुले ऑस्ट्रेलियात जन्माला आल्याने तेथील नागरिक बनले आहे। कुटुंबाच्या सदस्याच्या मते त्यांनी अनेक वर्षांपासून साजिद यांचे संबंध तोडले आहेत, परंतु जेव्हा त्यांना कळले की त्यांचा मुलगा आणि नातू ऑस्ट्रेलियातील अतिरेकी हल्ल्यातील संशयित आहेत, ते कळल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। त्यांना कळेना की त्यांचा मुलगा कसं काय कट्टरपंथी बनला। 14 डिसेंबर रोजी उत्सव साजरा करण्यासाठी सिडनीच्या बॉन्डी बीचवर पोहोचलेल्या ज्यू लोकांवर साजिद अक्रम आणि त्यांचा मुलगा नवीद अक्रम यांनी फायरिंग केली। त्यामुळे 10 ते 82 वयापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला।